प्रथम बॅटिंग मात्र इथून आली आहे. अगदी जर पाहिलं ना तर दुर्बळ टीम मात्र इथून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. अगदी फर्स्ट बॉल यावेळेस बागफुटवरती आले आणि पंच केलाय. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलाय गोलंदाजाचा. अमित ठोकलाय षटकार. पहिल्या चेंडूवरती अमितचं मात्र इथून स्वागत केलं जात आहे. अगदी 6 धाब्यांना मात्र इथून खातं ओपन केलंय रवींद्र या फलंदाजांना. तदनंतर 6 कमबॅक करार्थानं पाहिला गेलाय. अगदी जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती 6 धाब्यांना मात्र इथून खातं ओपन केलं होतं. तदनंतर दुसरा चेंडूवरती मात्र इथून निर्धाव चेंडू फेकलाय. कमबॅक कसा असावा याचं प्रत्येक उत्तर मात्र इथून दिलं जात आहे गोलंदाजाकडून. अगदी अमित गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राईक एंड वरती रवींद्रला आपण पाहू शकाल, नॉन स्ट्राईक एंड वरती पांडुरंगला आपण पाहू शकता. अगदी सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये उंबरबिरा टीमची 6 धाब्यानं मात्र इथून खातं ओपन झालंय. यावेळेस बॅकफुट वरती मात्र इथून पंच केलाय. अगदी पॉइंटच्या रिझन मध्ये फटका दमदार होता, परंतु क्षेत्ररक्षकांना चांगले एफर्ट खऱ्या अर्थानं दिलेत आणि इथून एकच धाव या चेंडूवरती एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचली. 2 धाबा घेतल्यात. यस, माफी असावी. अगदी 2 धाबा मात्र इथून पळून काढल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये चांगली कॉलिंग राहिली गेली आणि इथून 2 धाबा मात्र इथून पळून काढल्यात. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. यावेळेस मात्र इथून खराब चेंडू. यस, इथून पंचांचा इशारा येतोय. इट इज वाईट चेंडू. अगदी 107ची धाव मात्र इथून धावफलकावरती लागली जातीये. एका धावपेनं मात्र इथून धावफलक मात्र इथून हल्लं जात आहे. अगदी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अगदी पिबनचं पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पॉवरफुल मात्र इथून फलंदाजी चालू आहे. यावेळेस फुल टॉस, परंतु डायरेक्ट हातामध्ये होता. परंतु इथून मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांना मात्र चुकी केली. अगदी साधा सोपा झेल होता, परंतु इथून जमिनीला दान झालाय. अगदी जर पाहिला ना तर रवींद्रला मात्र इथून जीवदान दिलं जात आहे. अगदी 1 धाव येईल या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अगदी रवींद्रनं षटकार ठोकला होता, त्याला मात्र इथून जीवदान देण्याचं काम मात्र इथून क्षेत्ररक्षकानं केलंय आणि तदनंतर गोलंदाजाचं हे कमबॅक खऱ्या अर्थानं राहिलं गेलंय. अगदी गोलंदाजी सुरेख केली जातीये, पण तो क्षेत्ररक्षक थोडीशी साथ देत नाहीये. अगदी असं म्हटलं जातं ना, जेव्हा जेव्हा गोलंदाजी चांगली केली जाते ना, तेव्हा क्षेत्ररक्षकानं जर त्यांना जर साथ दिली ना तर सामना सहजरित्या जिंकू शकतो. पण यावेळेस खराब चेंडू. अगदी नो चेंडू वरती मात्र हा मोठा ब्लास्ट अगदी लॉंग ऑन रिझनला ठोकलाय षटकार. आता फ्री हिटची जे इथून संधी असेल. यस, इथे फ्री हिटचा चेंडू मात्र इथून खूपच बाहेर पाहायला मिळतोय. अगदी ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, थोडासा असफल ठरला खऱ्या अर्थानं गोलंदाज अमितचं आणि इथून 107ची धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. 18 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली टीम उंबरबिरा टीम. अगदी फ्री हिट अजूनही कायम मात्र राखला जाईल. अगदी मुक्त खेळण्याची संधी इथून निर्माण झाली आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका लाजवाब पाहायला मिळतोय, पण तू क्षेत्ररक्षकानं थोडस वेट केलं आणि इथून रनआउटची विकेट आली आहे. अगदी जर पाहिलं ना तर फ्री हिटचा चेंडू होता, लॉंग ऑफ रिझनला मात्र हा स्ट्रोक आला होता, पण तू क्षेत्ररक्षक देखील तैनात केलं होतं आणि इथून कॉलिंग चुकीची ठरली आहे फलंदाजाची आणि इथून रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर येते. फलंदाज रवींद्र मात्र इथून बॅक टू डगआउट येतोय. पहिला धक्का मात्र इथून लागला जातोय. ठोक डीजे.
बॉल हा ट्रॅकर होता परंतु इथून बाट वरती चेंडू जरूर आला होता परंतु तदनंतर शरीराष्टीवरती चेंडू जाऊन आदळतोय अगदी दुखापतीपासून थोडासा लांब राहा कारण मित्रांनो खेळ आपण आयुष्यभर खेळू शकतो परंतु जर एखादी दुखापत जर झाली ना तर आपण आयुष्यभर घरी बसू शकतो अगदी सुखरूप मात्र इथून खेळत राहा अगदी बराचसा मात्र इथून अजूनही टाइम आहे आपल्याकडे या बळेस मात्र खराब चेंडू यस इट इज फाईट चेंडू आलाय अगदी पंचांचा इथून इशारा येतोय अगदी मध्यरात्री मात्र इथून पंचांना कवायत करण्यास भाग पाडले या गोलंदाजांना अगदी वाईट चेंडू आला 100ची धाव मात्र इथून धाव फलकावरती लागली जातीये 21 धावा धाव फलकावरती फुल टॉस आणि फुल टॉसला मात्र इथून कन्वर्ट केलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय बिग 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 षटकार ठोक डीजे यस इथे गोवा तर नाही परंतु पळसधरी गाव मात्र दाखवला या चेंडूला यावेळेस हा ट्रॅकर पुन्हा एकदा पुल केलाय आणि चेंडू झालाय सक्सेसफुल अजून एक मोठा फटका अगदी लॉंग ऑन रिझनला ठोकलाय चौकार बाक टू बाक दोन मोठे फटके मात्र इथून येत आहेत मंगेशच्या बाट मधून जसा रवींद्र बाद झाला ना तसा मात्र इथून मंगेश वनडाऊन साठी मात्र दाखल झाला त्यानं मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत गेल्याच मात्र पहिल्या चेंडूवरती फुल टॉसला मात्र इथून दिशा दिली षटकाराला तदनंतर हा ट्रॅकरला देखील इथून दिशा दिली चौकाराला म्हणजे 2 चेंडू मध्ये 10 धाब्यांवरती इथून मंगेश खेळतोय यस पांडुरंग खेळतोय सॉरी माफी असावी यावेळेस देखील फुल टॉस आणि फुल टॉसला इथून देखील लॉंग ऑन रिझनला ठोकलाय अजून एक येतोय ब्लास्ट येतोय षटकार का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिला ना तर पांडुरंग जो सलामीसाठी गेला होता तो आता इथून तळ ठोकून उभा आहे अगदी तो सांगतोय रवींद्र जरी बाद झाला असेल ना तरी मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अजूनही तो संघर्ष करतोय अगदी त्याच्या बाट मधून 3 मोठे फटके येत आहेत पहिला आला षटकार तदनंतर जर पाहिला तर झाला चौकार आणि त्याच्यानंतर जर पाहिला तर अजून एक षटकार आलाय 36 धावा धाव फलकावरती यावेळेस अजून एक येतोय की काय पण तू नाहीये अगदी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र इथून तैनात होता आणि त्यानं कोणतीही चुकी केली नाही त्याला देखील माहिती आहे हा फलंदाज किती महत्वाचा आहे आणि त्यानं टिपली असेल दुसरा धक्का इथून मैदानाच्या बाहेर येतोय ठोक
कीपरनं त्यानं थोडीशी चुकी केली. अगदी साधा सोपा मात्र इथून थ्रो होता, परंतु तो गॅदर करता आला नाहीये आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. या बलेस मात्र चांगला फटका अप्रतिम पॉइंटच्या दिशेनं, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आहे. अगदी 2 धावा इथून पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात. 2 धाब्यानं धाव फलक मात्र इथून जाऊन पोहोचतय 41 या आकड्यावरती. 41 धावा धाव फलकावरती इथून लागल्या जातात. अगदी तिसरं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 2 चेंडूंची फेकी इथून झाली आहे. आता 4 चेंडूंचा इथून खेळ अजूनही बाकी असतील. अगदी तिसरं षटक यावेळेस समोरच्या दिशेनं वडा स्ट्रोक अगदी मिडल ऑफ द बॅट, अगदी समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनला मात्र इथून धडक मारली आणि ठोकलाय षटकार. काय स्ट्रोक होता, अगदी स्वतःला मात्र झोकून दिलं आणि फटका मात्र इथून 6 धाब्यांसाठी कन्वर्ट केला. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी समोरच्या दिशेनं एक धावच मात्र इथून मिळेल. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती. अगदी जर पाहिलं ना तर या 2 मॅचेस खऱ्या अर्थानं जर पाहिल्या ना तर हाय स्कोरिंग पाहायला मिळत आहेत. अगदी मागील मॅच देखील हाय स्कोर पाहायला मिळाली. ही मॅच देखील अगदी त्याच दिशेनं वाटचाल करते की काय, कारण मागील मॅच थोड्याशा लो स्कोरिंग राहिल्या गेल्या होत्या. यस, यावेळेस खराब चेंडू, पंचांचा इशारा पर्यंत इथून पोहोचतोय. अगदी वाईट चेंडू आलाय. एक्स्ट्राची धाव मात्र इथून धाव फलकावरती लागली जाईल. 49 या आकडावरती मात्र जाऊन पोहोचली या उंबरबिरा टीम. अगदी चांगल्या जोमानं मात्र इथून उतरली गेली. सर्व यंगस्टार आहेत आणि यंगस्टारनं मात्र 100% योगदान मात्र इथून दिलं गेलंय. या बलेस मात्र चांगला फटका, परंतु झेलची संधी आणि इथून टिपलाय झेल. आता इथून तिसरा फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर येतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका, फलंदाज जा लगेच मैदानाच्या आतमध्ये, कारण अजूनही आपल्याला मॅचेस खेळवायचे याची देखील नोंद घ्या. अगदी उद्याला कुणाला कामावरती जायचं असेल, कुणाला ऑफिसला जायचा असेल, अगदी जितका वेळ आपण कमी खर्च करू ना तितका वेळ आपला वाचू शकतो आणि तितकी झोप देखील आपल्याला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीपला आपण पाहू शकता. यस, संदीप देखील चांगला खेळाडू आहे. अगदी या बलेस मात्र चांगला चेंडू, अगदी ऑफ कटर पाहायला मिळाला. अगदी फिंगर रोल करत असताना मात्र संदीपनं मात्र कोणताही मात्र इथून बॅट स्विंग केला नाही, बॉल सोडून दिला आणि इथून डॉट चेंडूची सांगता होती. बघता बघता तिसरा चेंडू मात्र तिसरा ओव्हर मात्र इथून कंप्लीट झाली. धाव फलक जाऊन पोहोचली 49 या आकडावरती. आता इथून शेवटचा स्लॉगवरचा षटक मात्र इथून शिल्लक पाहायला मिळेल. अगदी 6 चेंडूंचा खेळ मात्र इथून शिल्लक असेल. या 6 चेंडू मध्ये कितपत मात्र उंबरबिरा टीम जाऊन पोहोचेल हे देखील पाहणं महत्वाचं राहील, कारण 49 तर आतापर्यंत आल्यात. आता जर 10 ते 15 धावा या षटकामध्ये जरी आल्या ना तरी चांगलं टार्गेट मात्र इथून रचू शकतो, कारण या ग्राउंडचा इतिहास आहे. किती देखील धावा इथे बनू शकता, कारण पलसझरी ओपनच्या मॅच मध्ये जी झाली होती त्या मॅच मध्ये पलसझरी टीमनं मात्र 4 षटकामध्ये 101 धाव मात्र ठोकली होती. नक्कीच ते फलंदाजी देखील अप्रतिम राहिली होती. अमोल दरेकर, नागेश फुगडा, साईराज सुरबे, काय बॅटिंग राहिली होती. वसंत होला 24 चेंडू मध्ये 101 धाव मात्र ठोकली होती. या कारणात मात्र इथून कितीही धावा मात्र इथून होऊ शकतात या ग्राउंड वरती, तो प्रयत्न मात्र इथून करावा लागेल. स्लॉगवरचं षटक, पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतो. अगदी
ब्लॅक होलचा मारा मात्र केला जातोय. विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती, विशाल गोलंदाज आलाय. विशाल गोलंदाजी मात्र इथून करावी लागेल, कारण 3 षटकामध्ये धावा मात्र खर्च केल्यात 49. आता स्लॉग वरचं षटक आहे. या स्लॉग वरच्या षटकामध्ये मात्र जर का 4 ते 5 धावा या गोलंदाजांना दिल्या ना तर इथून फाईट करू शकतो. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि इथून विकेट किपरनं टिपली झेल. अजून एक मात्र विकेट मैदानाच्या बाहेर येईल. अगदी मंगेश देखील मैदानाच्या बाहेर आलाय. हॅलो, इथे लगातार 2 चेंडू मात्र निर्धाव आलेत. अगदी पहिला चेंडू निर्धाव फेकला, तदनंतरची ही विकेट. विशाल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लाजवाब गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीरला आपण पाहू शकता स्ट्राईक एंड वरती. एखादा मोठा फटका उंबरविरा टीम याचीच प्रतीक्षा करत असेल. एखादा जर मोठा फटका आला ना तर उंबरविरा टीम मात्र चांगल्या टार्गेट कडे मात्र इथून वाटचाल करेल, परंतु तो मोठा फटका येणार का? अगदी मिडल ऑर्डरचे फलंदाज मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संदीप आणि त्याच्या जोडीला मात्र समीरला आपण पाहू शकता. अगदी 3 चेंडू मात्र चांगल्या प्रकारचे मात्र हाताळलेत. विशाल या गोलंदाजांना एकही धाव खर्च केली नाहीये. यावेळेस फुल टॉस, परंतु इथून फटका फसलाय आणि लॉंग ऑन रिझनला केली या चुकी क्षेत्ररक्षकानं आणि इथून 1 बाउन्स येतोय चौकार. थोडीशी चुकी जरूर झाली क्षेत्ररक्षकाकडून. अगदी झेलवरती जर आले असते तर कदाचित ही झेल मात्र झाली असती, परंतु ही चुकी थोडीशी मागणी ठरली क्षेत्ररक्षकाकडून आणि ती चुकीला माफी नाही. अगदी 4 धावा मात्र इथून धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 53 धावा धाव फलकावरती इथून लागल्यात उंबरविरा टीमच्या. अगदी 4थ्या चेंडूवरती हा मोठा स्ट्रोक आलाय. या वेळेला ब्लॉक होलचा मारा, इथून गोलंदाजी सुरेख केली जाते, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी साथ देत नाही. अगदी क्षेत्ररक्षकाने जर साथ दिली असती ना तर उंबरविरा टीमची देखील इथून धावसंख्या कमी झाली असती, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेल्या त्या चुका आणि इथून उंबरविराला मात्र इथून संधीचा मात्र इथून सोनं केलं गेलंय. अगदी 54 धावा धाव फलकावरती, 4 विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर. शेवटचा चेंडू फुल टॉस होता, परंतु इथून बॅट वरती बरोबर आला नाहीये. अगदी 1 धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरीला इथून रन आउट झालाय. अगदी यस, इथून बॅटिंग करणारे टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. अगदी इथून थर्ड मात्र इथून चेक केला जाईल. अगदी शेवटचा चेंडू मात्र हाईट फॅक्टरचा इथून इथे बरोबर पाहिला जाईल. अगदी हाईट फॅक्टरचा मात्र इथून रिव्ह्यू मात्र इथून बॅटर कडनं मात्र घेतलं गेलंय. अगदी चेंडू मात्र इथून पाहिला जाईल. यस, इट इज फेअर डिलिव्हरी. इथून पहिल्या इनिंगला मात्र इथून फुल स्टॉप लागला जातोय. अगदी 4 षटकांचा मात्र इथून खेळ कंप्लीट झालाय. धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावरती. अगदी 24 चेंडू आणि 56 धाब्यांची इथून गरज असेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच वाबर्ले ठाकूरवाडी आणि त्याच्या विपक्षात मानगाव टीम. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच जॉईंट व्हा. अगदी टॉस केला जाईल. चला या लगेच.
कारण वेळ खर्च करून आपल्याला जमणार नाहीये. यस, मानगाव टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. चला या लगेच वापरले टीमचा कर्णधार आपण लगेच या धाबत. अगदी जर पाहिलं ना तर पहिल्या इनिंगचा मात्र इथून खेळ कंप्लीट झालाय. अगदी पूर्वार्धाचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. धाव फलक मात्र 55 या आकड्यावरती. 56 धाब्यांचं इथून टार्गेट. 56 धावा मात्र इथून कशा प्रकारे मात्र इथून केल्या जातील हे देखील इथून पाहावं लागेल. योगेश उगडा, शिवा उगडा, अगदी आमचे प्रमुख पाहुणे देखील इथून स्टेजवरती उपस्थिती नोंदवली आहे. तुमचं देखील इथून सहर्ष स्वागत असेल. चला बाबरले आपण या लगेच. चला बाटर द्या मैदानाच्या आतमध्ये. दोनबत टीम चला जा. आपण वेळ खर्च करू नका कारण खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. अगदी आमच्या आयोजकांना देखील उद्याच्या दिवशी मात्र जॉबवरती जाणं फार महत्वाचं आहे. हॅलो अमित आणि विजय ही सलामीची जोड साखळी मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अगदी चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू नवीन द्या. चला इथून टॉस केला जाईल. बाबरले त्याच्या विपक्षात मानगाव टीम. या बाबरले टीम आपला कॅप्टन या. हॅलो चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. नक्कीच 24 चेंडू आणि 56 धाब्यांचं आव्हान. एक मोठं आव्हान पाहायला मिळतं डोनर बी संघासमोर. स्ट्राईकला विजय आणि नॉन स्ट्राईकला अमित आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंगेश. P1चा पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाचा चेंडू अगदी उजव्या एस्टेटच्या बाहेर आला. पंचांना आव्हांतर चेंडू घोषित केला. आव्हांतर धाब्यानं संघाचं अकाउंट ओपन झालं आणि एका धाब्यानं धाव फलक देखील. एक धाव. पहिलाचा चेंडू आव्हांतर चेंडू फेकलाय. जशा तसं प्रति उत्तर देत असताना नक्कीच जरूर अमितनं पहिल्या चेंडूवरती आक्रमण. अमितनं मोठा फटका खाल्ला होता. त्यानंतर फलंदाज विजयनं देखील पहिल्या चेंडूवर ती घाणाघाती प्रहार केलाय. जशास तसं उत्तर देत असताना चला बॉल द्यायचा. खरोखरच पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलंय. कारण 56 धावांचं मोठं आव्हान चेस करायचं डोनत बी संघाला. जर जिंकायचं असेल पुढच्या फेरीत जायचं असेल तर नक्कीच 56 धावा मात्र चेस करणं गरजेचं असतील आणि त्यासाठी मात्र विजयला थांबून चालणार नाहीये. मोठे फटके वारंवार खेळणं गरजेचं असेल कारण P1चं षटक चालू आहे. त्या P1च्या षटकाचा पुरेपूर वापर करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवलाय. बॅटची टो एज लागली आहे आणि त्यानंतर येणारा दुसरा मोठा फटका. दोन चेंडूवरती वैयक्तिक 10 धाब्यांवर खेळतोय. 10 धावा. धाव फलकाचा विचार केला तर 11 धावा लगावल्या आहेत.
खरोखरच गोलंदाजाला देखील आता विचार करण्याचं भाग पाडलं जात आहे. कुठेतरी गोलंदाज आता मात्र दडपणाखाली आलाय आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाले. रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू फेकलाय आणि पुन्हा एकदा अवंतर चेंडू. अवंतर धावेने पुन्हा एकदा धावफलक टोटल जाऊन पोहोचले 12 या अंकावरती. खरोखरच गोलंदाज पूर्णपणे दबावाखाली आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण जसं आलं, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, नक्कीच एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न चालू होणार नाहीये, कारण रनआउटची विकेट जर आली ना तर कुठेतरी संघ अडचणीत सापडणार. तसं घडता कामा नये आणि त्यानंतर मात्र एकच धाव मिळाली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक टोटल जाऊन पोहोचले ती 13 या अंकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. P1चे 3 चेंडू. स्ट्राईकला अमित. फुल टॉस, मिस टायमिंग. नक्कीच एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न काय घडलं जाते पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाली आहेत. अमितनं मोठा फटका मिस केलाय, स्वतःवर नाराज असेल. खरोखरच मोठा फटका मिस झाला. अगदी जर विचार केला तर डीप मध्ये अडवी बॅट फिरवली असती तर नक्कीच षटकार लिहिला होता चेंडूवरती, परंतु स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र थोडा मिस टायमिंग झाला आणि 2 धावा आल्या. पुन्हा एकदा जबरदस्त अपील झाली. बेल्स, यस, फर्निचर डिस्ट्रॉइड झालाय. पहिली मोठी विकेट. मोठी विकेट आली आहे तंबूच्या आसऱ्याला. चला, तो ग्राउंडच्या बाहेरून बॉल आलाय, त्यानं तो बाहेर द्या. आणि अमित यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण सज्ज होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. अमित यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आत सज्ज झाला हेमंत. आता मात्र दोघे सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. स्ट्राईकला असेल तो हेमंत आणि नॉन स्ट्राईकला छोटा बंधू अर्थातच विजय, ज्यानं पहिल्या 3 चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करून दाखवले की सामना सहजासहजी सोडणार नाहीये डुनवत संघ. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. 15 धावा आल्या आहेत. 4 धावांची अपेक्षा होती, त्या धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस. जबरदस्त टायमिंग, नजाकत पाहायला मिळतीये. जसा फुल टॉस चेंडू आला त्यावरती फक्त नजाकत दाखवली आहे. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला आणि त्यानंतर नशिबानं साथ दिली. चौकाराला टोटल जाऊन पोहोचले 6 चेंडू मध्ये 19 या अंकावरती. ज्या स्कोरची अपेक्षा होती, जसं षटक हवं होतं तसं षटक मात्र डोनवत संघाकडून झुकलं गेलंय. येणारे 18 चेंडू अजूनही बाकी राहिलेत. अठरा चेंडू आणि 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवींद्र. स्ट्राईकला विजय, ज्यांना आतापर्यंत विचार केला तर फक्त 3 चेंडू खेळलेत आणि 3 चेंडू मध्ये 13 धावा, 11 धावा गोळा केल्या आहेत संघासाठी. तोच विजय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवींद्र. पहिलाच चेंडू अगदी लोअर फुल टॉस चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न चालू होता विजय या फलंदाजाचा. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, फक्त दिशा दाखवण्याचा. नक्कीच कुठेतरी जर सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच कुठेतरी सिंगल डबल जर नक्कीच मिळाली असती आणि जर गॅप सिलेक्शन झालं असतं तर नक्कीच चौकार लिहिला होता.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. आता मात्र समाचार पूर्णपणे घेतलाय आणि त्यानंतर मात्र फाईन लेग कव्हर करत हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू घेतलाय. यस, हाईट फॅक्टर चेक करा. फेरी डिलिव्हरी. यस, फक्त चौकार दिला जाईल. चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धाव फलक टोटल जाऊन पोहोचले 23 या अंकावरती. पुन्हा एकदा जबरदस्त फक्त दिशा दाखवली. काय हेडलं जातंय, फक्त दिशा दाखवली जाते विजय या गोल फलंदाजाकडून. पूर्णपणे जर विचार केला तर अगदीच विजय या फलंदाजाचा विचार केला तर षटक दुसरा फेकत असताना जरूर महागडा ठरला होता. 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी उचलली या संघाची आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडू बसणं मात्र स्वतःला सिद्ध करत असताना विजय 6 चेंडू मध्ये वैयक्तिक 19 धाव्यांवर खेळतोय. आता मात्र हाईट फॅक्टरचा नो दिलाय पण जाणं. येणारा चेंडू फ्रीडचा असेल. 1+1 टोटल नक्कीच मिळाली. 2 धाब्याने पुन्हा एकदा धाव फलकाला टोटल 29 या अंकावरती. येणारा चेंडू फ्रीडचा असेल. स्ट्राईकला हेमंत, विजयचा मोठा भाऊ, दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटशी टोएज. नक्कीच एक धाव मिळेल. एकाच धाब्यावर समाधान मांडलं. एका धाब्याने पुन्हा एकदा धाव फलकाचा विचार केला तर 30 धावा अजूनही पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत असली. जबरदस्त गोलंदाजानं कमबॅक करून ठेवले. आता मात्र धावफलकाचा विचार केला तर 30 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका ताकद कमी, परंतु षटरक्षकाने थोडीशी मिसफील केली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न चालू होणार का? नक्कीच 2च धावा मिळाल्या. 2 धाब्याने पुन्हा एकदा धावफलकाला षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या तेथील संघाची धावसंख्या झाली ती मात्र 32 धावा. दोन षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या झाली ती मात्र 32 धावा. बारा चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. चला पाणी घेऊन जा.
षटकार जाग्या मॅच फिरणार. आता याच्यात 13-14 तरी आल्या पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. जबरदस्त सामना पाहायला मिळणार. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार यात शंका नाहीये. पहिलाच चेंडू जबरदस्त वेग पाहायला मिळाला आणि पंचानं निर्धाव चेंडू घोषित केलाय. पहिल्या चेंडूवरती चेंडू पडला त्यानंतर थोडासा खाली राहिला. आता मात्र 11 चेंडू आणि 24 धावा. खरोखरच थोडासा जर गोलंदाजाचा विचार केला तर कदाचित अंडर 19 चा गोलंदाज असावा आणि त्यानंतर गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळतीये. पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय. दुसरा चेंडू देखील त्याच गतीनं फेकला जातोय. काय घडलं जातंय हे म्हटला मात्र थांबवण्यात यश आलंय. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. जशी शेवटच्या षटकामध्ये विशालनं गोलंदाजी केली होती तसंच गोलंदाजी उंबरविरा संघासाठी करत असताना करण म्हटलं 2 चेंडू थांबवण्यात यश आलंय. येणारे चेंडू काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा एक सिंगल जरूर मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार का. परंतु जो स्ट्राईक साठी विजय धडपड करत होता तो विजय स्ट्राईकला आलाय आणि त्या विजयला स्ट्राईक मिळाली. आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज. नऊ चेंडू 23 धावा. खरोखरच कुठेतरी असं वाटलं होतं की सामना नक्कीच डोनोत संघाच्या साईडने झुकला. त्यानंतर करणनं जबरदस्त गोलंदाजी केली. हेमंतला जखडून ठेवलं. सामना पुन्हा एकदा उंबरविरा संघाच्या बाजूने झुकवलंय. स्ट्राईकला विजय. विजय पहिल्या चेंडूवरती सन्मान देत असताना करणला आणि एकच सिंगल मिळाली. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय उंबरविरा संघाकडून. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. करणनं अवघ्या 2 धावा खर्च केल्या आहेत. कुठेतरी येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना तर शेवटच्या षटकामध्ये 15 धावा राहिल्या तरी नक्कीच त्या धावा चेस करू शकतो डोनोत संघ. परंतु एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. जबरदस्त चेंडू. अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. त्या ब्रह्मास्त्राला जरूर सन्मान देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलच्या संख्येनं पुन्हा एकदा धाव फलकलं. टोटल 35 या अंकावरती. अजूनही 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21. जबरदस्त फटका सजवला. फाईन लेग मधून नशिबाचा चौकार आला. ज्या चौकाराची अपेक्षा होती तो चौकार अगदी शेवटच्या चेंडूवरती आला आणि डीजे मास्टरला संधी मिळाली. परंतु आता डीजे मास्टर गेलाय घरी. नक्कीच शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका उंबरविरा संघ. आपण स्पीडअप घ्या कारण यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार. हॅलो. चला पंच, कोणताही वेळ खर्च करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. अगदी 3 षटकाला मात्र फक्त 15 मिनिटं द्या. तदनंतर 4थ्या षटकाला जर विलंब झाला तर एक क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. चला लगेच सुरुवात करा. गोलंदाज मार्कवर गोलंदाज संदीप. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना हेमंतला मात्र
एखादा मोठा फटका पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं असेल. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण इरादे स्पष्ट केले तर पहिल्याच चेंडूवरती सीमारेषा कव्हर झाली का हे देखील पाहणं गरजेचं असेल. पंच डिसिजन आम्हाला सांगायचं आहे. इथून चेक केला जातोय. जो काय निर्णय असेल तो मात्र इथून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी फक्त 2 मिनिटांचा अवधी मात्र इथून घेतला जाईल. षटकार आहे. षटकार. या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आणि षटकाराची गरज होती. तो षटकार मात्र हेमंत या फलंदाजानं पहिल्याच चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत आणि आता मात्र समीकरण थोडस सोपं झालं. 5 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. पहिलाचा चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा फेकला होता गोलंदाज आणि त्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. जबरदस्त गोलंदाजी. स्ट्राईक चेंज होणार नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट चेंडू आलाय. 4 चेंडू 11. अजून एखादा मोठा फटका. पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक. 4 चेंडू 11. 4 चेंडू 11. 4 चेंडू 11. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. कोण रन आउट झालाय. फलंदाज थोडस थांबा. क्रॉसिंग चेक करायचे. आउट आहे तो. आता जाडा आउट आहे. हेमंत आउट. तीन चेंडू 11 धाब्यांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला जरूर होता हेमंत या फलंदाजानं आणि त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक.
3 चेंडू 11. पहिल्या चेंडूवरती जरुरी षटकार लगावला गेला हेमंत या फलंदाजांना लगातार. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं गोलंदाज झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतं. यष्ट्यांचा वेध, सरळ यष्ट्यांचा वेध घेत खरं काय घडलं जातंय कोण जाणार, काय घडलं काय बिघडलं. 2 चेंडू 11ची गरज, काहीही गरज नसताना अनिल या फलंदाजानं सरळ चेंडू सोडून दिला आणि त्यानंतर चेंडून सरळ यष्ट्यांचा वेध घेत आणि अनिल यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आत सज्ज झालाय तो मोहन. खरोखरच विजय मात्र नाराज असेल. दोन चेंडू 11 धावा आणि यानंतरचा होणारा सामना वावरले ठाकूरवाडी विरुद्ध मानगाव. मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे आणि एकच धाव मिळाली. एकच धाव, एका धावेनं काहीही बिघडणार नाहीये उंबरविरा संघाचा. आणि शेवटचा एक चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. एक चेंडू 10 धावा. जबरदस्त चेंडू फेकला गेलाय. खरोखरच नक्कीच कुठेतरी असं म्हटलं होतं की डोनोत संघ सामन्यात कमबॅक करेल, परंतु कुठेतरी जे 2 निर्धाव चेंडू आले त्यानंतर पूर्णपणे सामना उंबरविरा संघाकडे झुकला गेला आणि तो सामना मात्र पुन्हा एकदा उंबरविरा संघानं आपल्या संघाच्या बाजूने झुकवला आणि नक्कीच विजय मिळवला. पुढील वाटचालीसाठी नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर होणारा सामना वावरले ठाकूरवाडी विरुद्ध माणगाव संघ. सामना 3 षटकांचा